देव जर तुमच्या समोर प्रकट झाला तर देवाकडे काय मागणं असेल बरं तुमचं? लय अवघड आहे ते सांगायचं. आयुष्य सोडून राहिलेलं आहे, काय मागायचं आपण देवा? तुमची काय इच्छा हाय असेल? हाय सुखी ठेव फक्त आम्हाला, झंझट आणू नको आमच्या मागे, एवढं माग. एखादी तक्रार करायची असेल देवाकडे तुम्हाला, एखाद्या गोष्टीची खंत तुम्हाला असेल तुमच्या आयुष्यामध्ये, नाही, तक्रार करू शकत नाही आपण देवाला. कोणत्याच गोष्टीची नाही खंत नाही, नाही मला. त्यांनी आपल्याला एवढं मोठं आयुष्य दिले, फिरतोय खातोय पितोय, त्याला कशामुळे त्रास द्यायचा? काय कारण आहे? मी प्रदक्षिणा सुद्धा एकच करतो, बर 5 घालीत नाही कुठल्याही देवाला. बर. कशामुळे पडायचं टाकायचं त्याला? मला काय मागावं वाटतंय का? बरोबर. एवढं सांगा, मला मागायचं असतं तर 25 चक्रा मारल्या असत्या. तुम्ही काय करत होते तुमच्या आयुष्यामध्ये? मी कपड्याचा धंदा केला. बर इरकल, चुळी, नाटी, तोत्र, पटका असल्या वस्तूला बाजार करत होतो आम्ही. आणि आमचा धंदा लय वेगळा होता. आमच्यापाशी गिऱ्हाईक आलं कधी भाव करत नसतो आमच्यापाशी. बर. सत्याने आम्ही देतो. आपल्याला किती टक्के पाहिजे? 10%. तेवढंच कमवलं त्याला कमवायचं. त्या गिऱ्हाईकाला जर तुम्ही सांगितलं ना 250, तर ती 250 देत होतो मला, पण मी त्याच्याकडून 200 घेतो. बर. कारण का मला जास्त माझ्या भावनेला पटतच नव्हतं जास्त घ्यायचं. तुमचे तत्व त्या प्रकारचे. त्यामुळे ती गिऱ्हाईक काय करायचं, काय गर्दी थांबतात सगळं, त्याच्यापासून न्यायचं. बरोबर. म्हणजे तुमचं एक लाईक जे वजन काही बसलेलं होतं. गिराईक आहे विश्वास असेल तुमच्यावर. विश्वासाचा धंदा केला मी आतापर्यंत.